सर्वांना जय शिवराय, जय जोशामा. आजचा व्हिडिओ आहे देव न मानणाऱ्यासाठी. आज काही लोक दोन पुस्तकं वाचले ना वाचले, मोठ्या पदावर गेले की देव कुठे म्हणतात. काही संकट आले तर देव करतात आणि तेच लोक एखाद्या गोष्टीत त्यांना यश मिळालं तर ते माझ्या मिळालं आणि देव कुठे असे लगेच प्रश्न करायला लागतात. तर आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी. बघा, आपण काही उदाहरणं बघणार आहोत. तर आपण तो माणसाचे जीवन कोण चालवतो? तर खऱ्या अर्थाने माणसाचे जीवन हा भगवंतच चालवतो. आपण दररोज सकाळी उठतो, संध्याकाळी झोपतो, पुन्हा सकाळी उठतो, ही आपली अशी दिनचर्या चालू राहते. आपण जेवण करतो, पण आपलं खाल्लेलं कोण पचवतो याचा कधी आपण विचार केलाय का? आपण भाजी पोळी भाकरी वगैरे खातो आणि त्याचं रक्त बनवणारा कोण? तर भगवंत. तर अशा विज्ञानानं एखादा शोध लावून दाखवा की त्यात भाकरी भाजी टाकली आणि त्याचं रक्त तयार झालं आणि ते रक्त माणसाच्या उपयोगात आलं, अशी एखादी मशीन तयार आहे का? तर नाही. हे फक्त शक्य आहे तो भगवंतच करू शकतो. खाल्लेलं अन्न पचवतो, आपल्याला संध्याकाळी न कळत कळत न कळत झोप देतो आणि माणसाचा सकाळी पुन्हा काल काय केलं ते पुन्हा सकाळी आपल्याला आठवण करून देतो. याला म्हणतात भगवंत शक्ती आणि भगवंत असणे. बघा, भगवंत आपल्याला निसर्गातून कळत न कळत एवढा मोठा ऑक्सिजन आपण घेतो. ही भगवंतानी तयार केला ऑक्सिजन आहे. तुम्हाला ऑक्सिजनची किंमत कधी कळते? तर हॉस्पिटलमध्ये गेल्यावर ऍडमिट झाल्यावर मग कळतं ऑक्सिजनची किंमत. कोरोना काळात तर आपण बघितलंय किती किती पैसे द्यावे लागते तेव्हा आपल्याला ऑक्सिजन भेटतो. तर आपल्याला फुकटचा ऑक्सिजन देवाकडून भेटतो, याची आपल्याला किंमत नाही आणि आपण म्हणतो देव कुठे? तर इथे देव आहे. बघा, हवा. देव जर नसते तर हवा आपल्याला दिसली असती. हवा दिसली असती तर आपल्याला काय हाल झाली असती बघा. हवा फक्त आपल्याला जाणवते, ती दिसत नाही. ही भगवंताची खरी लीला आहे आणि आपण म्हणतो भगवंत नाही. इथंच भगवंताची जाणीव माणसाला होते. अजून एक उदाहरण आहे. एका गल्लासात दूध घ्या आणि एका गल्लासात तूप घ्या आणि ज्याला देव नाही मानणाऱ्यांच्या समोर दुधाचा गलास ठेवा आणि याच्यात दाखवा की तूप कुठे? तर ज्याला ती प्रोसेस माहित नाही तो म्हणून या दुधात तूप असूच शकत नाही. पण त्या दुधातून तूप काढण्यासाठी किती किती प्रोसेस करावं लागते. त्याला गरम करावं लागतं, 50-60 रुपयाचा त्याला गॅस जाळावा लागतो, त्यातून साय काढावं लागते, दूध दही तयार करावं लागतं, त्याच्यातून लोणी तयार करावं लागतं, पुन्हा त्या लोण्याला गरम करावं लागतं, तेव्हा त्यातून तूप भेटतं आणि त्या तुपाची चव दुधापेक्षा वेगळी लागते, पण ते दुधातूनच निघलेलं तूप असतं. तसं देव न म्हणणाऱ्यांना घरात बसून देव कळणार नाही. त्यासाठी देवाचं काम करावं लागतं, तेव्हा देव आहे म्हणून याची प्रचिती येते. नुसता देव नाही म्हणणाऱ्यांना देव भेटणारच नाही. पण त्यासाठी देवाचं काम करावं लागतं, तेव्हा देव आपलं काम करतो, तेव्हा कुठं देव कळतो. तसेच ओळखीचा आवाज. देवाचं काम करावं लागतं तेव्हा देव कळतो, पण देवाला आपला आवाज ओळखीचा करावा वाटतो. आपण देवाचे काम केलं तर आपला आवाज देवाला ओळखीचा होईल. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने आवाज दिला बाबूराव बाबूराव, तर आपण काय म्हणू की आपल्या ओळखीचा आवाज नाहीये. तिथं 2 बाबूराव असल्यावर काय म्हणू आपण? हा ओळखीचा आवाज नाहीये, दुसऱ्या बाबूरावला आवाज देत असेल शेजारच्या. त्यासाठी देवाचा आवाज ओळखीचा करावा लागतो. आपण देवाला आवाज दिल्यावर देवाला वाटलं पाहिजे की हा माझा भक्त आहे, हा माझ्या भक्ताचाच आवाज आहे. त्यासाठी देवाचं काम दररोज करावं लागतं आणि आपला आवाज देवाच्या ओळखीचा करावा लागतो, तेव्हा आपलं देव भेटतो. देव नाही म्हणणाऱ्यांना देव कधीच भेटू शकत नाही. त्यांना देव कधीच काही देऊ शकत नाही. देवापाशी मागा, देव नक्कीच देईल. देवाचं काम करा, देव नक्कीच आपलं भलं करेल. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हरी.